हॅलो, नमस्ते सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर आज आहे गुढीपाडवा आणि सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर सकाळ सकाळ आपल्याला गुढी उभारायची असते आणि त्याचीच तयारी चालू आहे आता. आणि सकाळ सकाळ पप्पांनी बघा देवपूजा करत आहेत, मम्मीची चाललेली आहे आवरायची तयारी. आणि कालच बघा हे सगळं तोरण वगैरे, झुंबर वगैरे काय काय असतं सर्व धुवून ठेवलं होतं आणि आता वाळलेले बघा आता मी लावून घेत होते हे. आणि त्यानंतर आपल्याला हार पण करायचा आहे. आणि आता मम्मीने लगेच रांगोळी काढून घेतली. पप्पांची देवपूजा झाली आणि पप्पांनी लावलं होतं पारायण, कारण उद्या स्वामींचं प्रकट दिन आहे त्यामुळे पप्पांनी पारायण लावले होतं. आणि उद्या त्याचं आता उद्यापन करायचं आहे स्वामी प्रकट दिनाच्या दिवशीच. आणि आता बघा फुलं वगैरे हे जी चाफ्याची फुलं असतात ती गुढीपाडव्याला चाफ्याची फुलं लागतात आणि ती मी आणलेली आणि त्याचा आता हार करायचा होता आपल्याला. आणि आता हार करत बसले होते मी. त्यानंतर मम्मीच्या आतमध्ये स्वयंपाकाची तयारी चाललेली होती आणि पप्पा बाहेर बघा बांबू धुवत होते, कारण आपल्याला आता गुढी उभारायची म्हणल्यावर मेन आपल्याला कळक बांबू हे लागतंच आपल्याला. आणि तुम्हाला बांबू माहितीच असेल, कळक जरी तुम्हाला नसेल माहिती तरी बांबू सगळ्यांना माहितीच असतो. त्यामुळे आता बांबूची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे कुंकू हळद वगैरे लावून. आणि रांगोळी वगैरे मम्मीनेच काढली होती. आणि बघा मी करत होते हे हार वगैरे चाफा आणि म्हणजे दोन्ही चाफाच आहे, गुलाबी पण चाफाच आहे, फक्त कलर वेगळे येते. ते एक पांढरा आणि पिवळा चाफा असतो आणि एक गुलाबी, असे दोन प्रकारचे चाफे होते. त्याचा मी हार करून घेतला मस्तपैकी. आणि त्यानंतर मम्मी चालू होती चुलीवर हे करायचं, आपले पुरणपोळीसाठी ते डाळ असते ना ती मम्मीने चुलीवर बाहेर ठेवलेली. आणि म्हणजे भात आमटी वगैरे ते सगळं मम्मीने बाहेरच केलं, फक्त पोळ्या आत केल्या कारण खूप ऊन होतं. आणि त्यानंतर बघा पप्पांनी ही साडी वगैरे घेतलेली आहे, ही आपल्याला गुढीला लावायची आहे, नवीनच साडी आहे ही. आणि ती आता गुढीला लावायची. माझा हार पण आहे, परत आपल्याला काय लिंबाचा पाला वगैरे आणि त्यानंतर नेमकी ऑर्डर आली होती. मी त्या दिवशी मागवलं होतं वॉच, ते मम्मीने पप्पांसाठी घेतलं होतं, त्यांची ॲनिव्हर्सरी होती तेव्हा. पण तेव्हा काय लवकर ऑर्डर आली नाही, ती डायरेक्ट आत्ता आली होती. आणि लगेच अनबॉक्सिंग करून घेतलं आणि त्यावर एक फ्री भेटलं होतं वॉच, असं म्हणजे डिजिटल, म्हणजे तसं दिसतं फक्त ते, पण ह्याचं याचे फक्त टाईम दिसतो त्याच्या. आणि त्यानंतर मी फरची वगैरे पुसून घेतली. त्यानंतर पप्पांनी मम्मीला पुरण वाटून दिलं आणि लगेच मम्मीने पोळ्या वगैरे करून, शेवट आमच्या फक्त पोळ्याच राहिल्या होत्या. आणि बाकीचं सगळं मम्मीने आमटी वगैरे भात वगैरे सगळं बाहेरच शिजवून घेतलं होतं. आणि त्यानंतर फक्त आता मम्मीने आत भजी वगैरे तळले, कोरडई आणि पोळ्या फक्त आत केल्या. आणि त्यात मम्मीची तब्येत पण आज जरा बरी नव्हती. त्यानंतर मम्मीला म्हणलं जरा स्वयंपाक वगैरे करून झालं, जरा आराम कर. आणि मग लगेच मम्मीचं स्वयंपाक वगैरे पण झाला आणि मग लगेच नैवेद्य वगैरे दाखवायची तयारी चालू होती. मग नैवेद्याचं ताट वगैरे केलं आणि मग जिथं आपण पारायण पप्पांनी केलं तर तिथं पण एक नैवेद्य दाखवला. आणि मग देवाऱ्यात पण दाखवला आणि बाहेर गुढीला आणि तुळशीला देखील आपण नैवेद्य दाखवून घेतलेलं आहे. आणि आता सर्व कामं झाली, ती नैवेद्य वगैरे दाखवून घेतलं, सर्व झालं. त्यानंतर आता डायरेक्ट 4:30 नंतरचं दाखवते. आणि बघा आता डायरेक्ट 5 वाजता दादानी नारळ फोडायला घेतला. पप्पा पण नेमके बाहेर गेले, त्यामुळे आज दादानी मीच ह्या वर्षी गुढी उतरवली आहे. नारळ वगैरे फोडला आणि मग गुढी लगेच उतरून घेतली. तर साखरेच्या घाटीला तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये सर्वांनी नक्की सांगा. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय.